नमस्कार. अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार झटपट आणि छान तर्रीबाज अशी भरली वांगी. तर इथं बघा पाव किलो वांगी घेतलीत. वांगी छोटी छोटी आणि ताजी आहेत. तर इथं मी वांग्याच्या 4 फोडी करून पाण्यामध्ये ठेवले काळे पडू नये म्हणून. तर वांगी मस्त चिरून ठेवलेली आहेत आपण देठ कट करून. त्यासाठी इथं मसाला लागणार आहे बघा. तर शेंगदाणे घेतलेत भाजून सालीसहित, कोथिंबीर, आलं, लसूण पाकळ्या घेतल्यात 8 ते 9 आणि थोडंसं खोबरं किसून घेतलंय आपण इथं. शेंगदाणे इथं मी सालीसहित घेतलेत. पांढरे तीळ लागणार 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर बघा इथं हळद घेतली पाव चमचा, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, जिरं 1 चमचा, चवीनुसार मीठ घेतलंय. आपल्याला तेल लागणार आहे आणि इथं थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे. तर आपण कढई ठेवली आहे. कढई तापलेलीच आहे. शेंगदाणे मी आधीच एकदम बारीक गॅसवर खरपूस भाजून घेतलेले आहेत, कारण आपली व्हिडिओ मोठी होती त्यामुळे मी शेंगदाणे आधीच भाजून घेतलेत. आता आपल्याला त्याच कढईमध्ये, गरम कढईमध्ये तीळ टाकून घ्यायचेत. तर तीळ पण आपल्याला थोडे असे चांगले भाजून घ्यायचेत. त्यात आपण खोबरंही टाकून घेतलेले. खोबरं आणि तीळ आपल्याला एक 2-3 मिनिटं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथं बघू शकता तुम्ही एकसारखं हलवून आपण तीळ आणि खोबरं छान असं भाजून घेतोय. आता तर तीळ खोबरं आपलं छान असं भाजून झालेलं आहे. आपण आता एका ताटलीत काढून घेऊया. तर तीळ खोबरं छान खरपूस भाजून घेतलंय आपण. छोटं मिक्सरचं भांडे घेतलंय. त्यामध्ये आपण सालीसहित शेंगदाणे घालणार आहे. तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही याची साल काढू शकता, पण जरा भाजीला चांगली तरी येते आणि भाजी कलरबाज होती, त्यामुळे मी इथं सालीसहित टाकलंय. त्यामध्ये आपण भाजलेले तीळ आणि खोबरं घातलंय. त्यानंतर लसूण पाकळ्या घालायच्यात 7 ते 8, आल्याचे तुकडे घालायचा थोडासा. त्यानंतर आपल्याला इथं जिरं टाकायचे 1 चमचा, धना पावडर, गरम मसाला टाकून घेतलाय, लाल तिखट टाकून घेतलंय आपण, हळद टाकून घेतली, हिंग पावडर टाकली थोडीशी आपण इथं. त्यानंतर आपण इथं अशी कोथिंबीर टाकली, थोडी जास्त अशी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर वरून थोडं मीठ पण घालून घेतलेले. आता हा मसाला आपल्याला पाणी न टाकता आबडधोबड वाटून घ्यायचा आहे, जास्त पेस्ट करायची नाही. तर हे बघा अशा पद्धतीने शेंगदाण्याचे असे बारीक बारीक आपल्या असे हे रवा रवा असं राहिले पाहिजे. आबडधोबड असे शेंगदाणे आपण इथं सगळा मसाला आहे तो झटपट करून घेतलेला आहे. वांगी चांगली धुवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये कुठलाही काही मसाले टाकायची गरज नाही आणि आपला मसाला हा छान असा वांग्याचा तयार झालाय. तर वांगी मी इथं आता छान अशी भरून घेते. चांगला दाबून दाबून मसाला आपल्याला ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर सगळी वांगी आपण आता इथं अशा पद्धतीने भरून घेणार आहे. तर दाबून दाबून मसाला भरल्यामुळं मसाला आपला जास्त बाहेर पडला जात नाही. तर अशा पद्धतीने बघा मस्त वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. उरलेला मसाला आपण ताटातच ठेवू. आता ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेऊया. त्यानंतर तेल तापलेलं आहे आपलं, लगेचच त्यात वांगी सोडूया. तर सगळी वांगी व्यवस्थित ह्याच्यात सोडून घ्यायची आपल्याला. वांगी सोडून झालीत. आता खालवर करून ह्यांना 1-2 मिनिटं आपल्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यावर झाकण टाकून 2 मिनिटं आपल्याला पुन्हा एकदा झाकण काढून बघूया. 2 मिनिटं झाकण टाकून यांना परतून घेतलेले आहे आपण. चांगला मसाला आतपर्यंत तेल जासपर्यंत आपल्याला चांगली ही वांगी येते मऊसूत अशी परतून घ्यायची. तर पुन्हा 2 मिनिटं झाकण टाकले, पुन्हा झाकण काढून घेऊया. तर इथं बघू शकता वांगी छान अशी आता परतलेली आहेत आपली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला उरलेला मसाला आहे तो वरनं घालून घ्यायचा आहे. उरलेला मसाला पण ह्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून झालंय आपलं आता. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया.
गॅस आपण इथं मीडियम ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा आपल्याला गुळ घालायचा आहे. तर अगदी 2 तुकडे मी छोटे छोटे गुळाचे टाकलेत, त्यामुळे वांग्याला छान टेस्ट येते. आणि मस्त आपलं बघा हे वांग इथे मी 10 मिनिटं शिजून घेतलेले. तर इथे बघू शकता 10 मिनिटानंतर आपलं वांग इथे छान आटून शिजलेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटं छान याला आटेपर्यंत शिजून घेतले. घट्टसर आपला हा वांग्याचा रस्सा सुंदर झालेला आहे. झटपट अशी वांग्याची आज आपण भाजी बनवलेली आहे. तर इथं बघू शकता छान अशी वांग्याची भाजी बघा तयार झाली आहे. तर अशा पद्धतीची वांग्याची भाजी खूप सुंदर लागते, चवीला एकदम भारी लागते. तर इथं बघू शकता एका प्लेट मध्ये आपण आता लगेचच वाढायला घेतोय. तर मस्त आज आपण अख्खा मसाला आपण एकत्र करून छान असं हे झटपट भरलं वांग तयार केलेले, खूप छान झाले. अशा पद्धतीची वांग्याची भाजी तुम्ही अगदी झटपट छान अशी करू शकता, किंवा एखादे पाहुणे वगैरे आले तरी अशा पद्धतीची वांग्याची भाजी तुम्ही नक्की करा. चवीला एकदम भन्नाट लागते. भाकरी सोबत भातासोबतही तुम्ही खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.